नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर व्लॉग एक्सप्लोरेशन्स. कसे आहात? मजा करताय ना? मजा करत राहा, कारण मजा करण्यातच खरी मजा आहे. मागच्या व्लॉगमध्ये आपण अनुभवला होता पवित्र ओंकारेश्वर, नर्मदेच्या किनारी मिळालेली शांतता, मंदिरांमधली भक्ती आणि रोड ट्रिपमधला भन्नाट वाईब. तो प्रवास खरंच अविस्मरणीय होता. पण मंडळी, एमपीची सफर इथेच थांबणारी नाही. आजच्या व्लॉगमध्ये आपण निघालोय महाकालांच्या नगरीत, उज्जैन एक्सप्लोर करायला. या शहरातला आध्यात्मिक माहोल, स्थानिक गल्ल्या, स्वादिष्ट खाद्यसंस्कृती, इतिहास आणि ॲडव्हेंचर हे सगळं आपण अनुभवणार आहोत अगदी जवळून. तर मग सीट बेल्ट लावा, कॅमेरा तयार ठेवा आणि चला आपल्यासोबत एका नव्या प्रवासाला. दिस इज व्लॉग एक्सप्लोरेशन्स. फिरा, एक्सप्लोर करा आणि आठवणी तयार करा. गुड मॉर्निंग एक्सप्लोरर्स, कशा सगळे. चला तर मग स्वागत आहे तुमचं नवीन एका दिवसामध्ये. आज आपला एम पीचा दिवस 2 डे 2 चालू आहे आणि छान सकाळची सुरुवात झालेली आहे. थंड हवा आहे वातावरणात आणि एम पीमध्ये या सीझनमध्ये बऱ्यापैकी गारवा असतो, थंडी असते. छान थोड्याशा स्पिरिच्युअल वाईब्स पण आहेत नगरीमध्ये आणि एक आध्यात्मिक वातावरण आजूबाजूला आहे. आणि एक नवीन दिवस, एक नवीन ऊर्जा आणि ती ऊर्जा घेऊन आपण आजच्या दिवसाला चला सुरुवात करूया. भेटूया आता या पुढच्या प्रवासादरम्यान. तुम्ही कुठे जाऊ नका, ब्लॉग बघत राहा. आणि येस, तुम्हाला एम पीचा उज्जैनचा हा प्रवास आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. या रिकाम्या रस्त्यावरून आपण चाललो आहे, जो की थोड्याच वेळात इथे लोकांची रेलचेल चालू होणार आहे. एक सही आहे ना, यही तो चाहिए. तर आपण आता जात आहोत. आपण आता उज्जैनच्या पहिलं दर्शन कुठलं घ्यायचं आपल्याला? कालभैरव काळभैरवला जात आहोत आपण आता. आणि आपली पलटण निघालेली आहे. उज्जैनच्या या रस्त्यांवरून आपण बाईकमधनं छोटी ऑटो जे तुम्ही उज्जैनमध्ये बघू शकता. महाकाल की नगरी, ये है महाकाल की प्रवास नगरी. करतो. बम बम बोले. इथली सकाळची शांतता आहे, एक वेगळीच वाईब आहे. आता सकाळी वाजले आहेत 8. आता 8 वाजलेले आहेत. आता बघूया, आज आपली थोडीशी धावपळ होणार आहे, कारण काल आपल्याकडे बराचसा वेळ होता, वेळ टाईम. आज आपल्याला रिटर्न पण जायचं आहे. पूर्ण वातावरण भक्तिमय आहे. ते तिकडून गेले. वाटकट असेल की तुम्ही बघू शकता सगळीकडे मंदिरांच्या घंटांचा नाद आणि विविध वाद्यांचा आवाज. इकडे आल्यानंतर या गल्लीबोळ्यात फिरायला हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे, कारण तुम्हाला खरं ॲक्च्युअल त्या शहराचं किंवा त्या सिटीचं दर्शन असंच होतं. तुम्ही येता गाडीने वगैरे पुढचा, पण त्या पॅक गाडीतून फिरताना आपल्याला शहर ॲक्च्युली बघता येत नाही. पण जर तेव्हा तुम्ही अशा एखाद्या छोट्या व्हेकलमधून जेव्हा किंवा ऑटोतून, बाईकवरून जेव्हा फिरतो तर तुम्हाला ॲक्च्युअल सिटी एक्सप्लोअर करता येते. आणि याने 2 गोष्टी होतात. एक तर
तुम्हाला सिटी व्यवस्थित एक्सप्लोअर करता येते आणि तिथलं जे लोकल टुरिझम असतं ते सुद्धा मोबाईल काढला मागे ओव्हरटेक नाही केलं. आता आपण आलो तिकडे सॉरी कालभैरव मंदिरामध्ये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आता आपण सांदीपणी आश्रमला आलेलो आहोत. तर आता आपण इथे येताना आपल्याला जे आपले ऑटोवाले आहेत काका, त्याही आपल्याला इथल्या डिटेल्स दिल्या आहेत थोड्याफार, की हे सांदीपणी आश्रम आहे. इथे श्रीकृष्ण सुदामा यांचं गाठभेट झालेली आणि मग इथूनच त्यांचं त्याही 164 कलांचं शिक्षण घेतलेलं आणि मग इथून ते मग पुढे द्वारकाला प्रस्थान केलं त्या इथून. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि आपण ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण इथून एक्सप्लोर करणार आहोत. तो सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, MP मधला हा आपला दुसरा दिवस आहे आणि इकडे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला फील होतील आणि खरंच एक भक्तिमय वातावरण आहे इकडे. आणि MP मध्ये या वातावरणामध्ये एक थंडावा तर आहेच, जो तुम्हाला बाहेरून तर शांत करेलच, पण आतून सुद्धा मनातून तुम्ही या भक्तिमय वातावरणामुळे थंड होऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही जाल. आणि तुम्ही ते वरती बघू शकता की काय छान डेकोरेट केलेलं आहे सगळं. मातीचा मुलामा दिलेला आहे आणि एक थीम अशी मातीची बनवलेली आहे आणि पूर्ण इथे विद्येचं नॉलेज आपल्याला दिसतंय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. खरं म्हणजे ना, हा आपण या अशा निसर्गाचं आपल्याला जे भेटलेलं आहे ना, भेट ती खूप मौल्यवान आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपण बाकीच्या देशांमध्ये जातो किंवा काय ना, तर आपल्याला हे असं निसर्ग बघायला कुठे भेटत नाही. पण आपण खूप लकी आहोत की आपल्याला आपल्या देशात मातीमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी पहिलेपासून रुजू झालेल्या आहेत. आपली ही जी भूमी आहे ना, ही अशी भूमी आहे ना की इथे संत वगैरे मोठे झाले, ह्या मातीमध्ये खेळले, त्यामुळे ही आपली एक पावन भूमी झालेली आहे. तर तुम्ही इथे सगळीकडे बघू शकता, हा जो इकडला जो निसर्ग आहे तो खूप निसर्गरम्य आहे. सो तुम्ही असंच एन्जॉय करत राहा. थँक्यू. आपण मदत करायची होती. कशा वाईब्स आहेत आता इकडच्या? तुम्हाला सांगतो, आम्ही आलो मध्य प्रदेश मध्ये, असं वाटत नाही आम्ही मध्य प्रदेश मध्ये, इथं महाराष्ट्रात आलो सारखं वाटतं. सगळे मराठी माणसं तिथं. महाकाल आम्हाला पावले आहेत असं करून इथे तिकीट आमचे कन्फर्म झालेले आहेत. कन्फर्म झालेले आहेत. त्यामध्ये एक राहुल दुबे म्हणून आहे,
ते काल आमच्यासोबत गेम करायचा प्रयत्न करत होता. म्हणजे तो बोलला की मी तात्काळ मध्ये तिकीट काढेल, मी माझा मीच आहे. महाकाल बोलले तू तात्काळ तिथे रे आधी. तसंच राहिलं. हॅलो एक्सप्लोरर्स, तर आपला हा एमपीचा प्रवास, आपला महाराष्ट्राबाहेरचा हा पहिला प्रवास तुम्हाला आवडत असेल. आय होप. जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा प्रवास कसा वाटतोय. आणि तुम्ही बघू शकता की हळूहळू आता वर्दळ वाढत चालली आहे. बघू शकता वर्दळ वाढत चालली आहे. घंटांचा आवाज, थोड्या पूर्वी घंटांचा आवाज होता, आता वाहनाची रेलचेल चालू झाली आहे. इथले रस्ते खूप छोटे आहेत, पण इथल्या लोकांच्या मनामध्ये प्रेमसुद्धा तेवढंच मोठं आहे. सो तुम्ही इकडे कधी आलात तर नक्कीच हे शहर, हे राज्य एक्सप्लोअर करा. आणि इथली वाईल्ड लाईफसुद्धा खूप फेमस आहे. तुम्ही म्हणजे स्पिरिच्युअलिटी तर आहेच, प्लस तुम्ही इकडचे वाईल्ड लाईफसुद्धा एक्सप्लोअर करू शकता. आणि नवीन शहरामध्ये आल्यानंतर तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करणं, तिथल्या लोकलसोबत बोलणं, याच्यामध्ये सुद्धा एक वेगळं एक्सप्लोरेशन असतं आपलं, असं म्हणू शकतो. कारण अल्टिमेटली तुमचं नॉलेज तर त्याच गोष्टीने वाढत असतं की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता, वेगवेगळ्या ठिकाणी जाता, वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरता. म्हणजे तुम्ही समजा एक पुस्तक वाचता आणि एखाद्या ठिकाणी फिरून येत आहे, तर ऑलमोस्ट ते काय बोलतात त्याला, इक्वल नाही बोलू शकत, पण हां म्हणजे तसंच आहे की तुम्ही आपली मानवी सिव्हिलायझेशनची सुरुवातच त्याच्यापासून झालेली आहे की प्रवासाने, त्याच्यानंतर एक्सप्लोर करण्याची जी माणसाची वृत्ती आहे त्याच्याने माणसाच्या नॉलेजमध्ये नक्कीच वाढ होत राहते. सो आपण एक्सप्लोर करत राहूया, तुम्ही एक्सप्लोर करत राहा आणि आमच्यासोबत एक्सप्लोर करण्याचा हा अनुभव आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करत. हे बुनिया काय असतं, काय सीन येतोय बघ ना. कसली उनिया? अच्छा, तर आता आपण मंगलनाथ मंदिरमध्ये आलोय. आता आपण नाश्ता करायला थांबलोय हॉटेल राधा माधव, आणि इथून पुढे आपण उज्जैनच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. ठीक आहे, तू ब्लॉग काढ, पण तब तक हे करायला आम्हाला एक समोसा नको ना. हा काय आयटम होता? ते जायला भाडं. हा काय आयटम होता? आलू पराठा. पराठा आलू आणि मिरची.
इकडे काय आगा होता समोसा आगा होता तरी पोहे तरी पोहे हे काय कॉमन आहे इकडे हे छोले भटुरे बघू शकता तुम्ही आणि इकडे छोला छोला कचोरी आता आपण उज्जैन मंदिरामध्ये महाकाल मंदिरामध्ये जाणार आहोत तुम्ही बघू शकता सो आता आपली चॅनलची शॉपिंग पण झालेली आहे बघा जरा एक दुसरा दाखवते हा एक बघू शकता तुम्ही आणि हा एक तर फायनली आपला डे 2 सुद्धा संपलेला आहे आणि आपलं इकडचा MP मधला शेवटचा दिवस असणार आहे आणि आता आपण निघालो आहे परतीच्या वाटेला ॲक्च्युली रिटर्न जाताना थोडंसं अवघड जात आहे कारण MP मधले 2 दिवस कसे गेले समजलंच नाही म्हणजे एकतर पूर्ण भक्तिमय वातावरण त्यात आणि त्याच्यामध्ये आमची डेंजरस ऑफ रायडिंग आणि ओव्हरऑल हे 2 दिवस छान गेले तर आता मी निघतो इथून चेकआउट करून तुम्ही पुढचा प्रवास चालू आहे ज़्यादा रिव्यू मिलेंगे 15 से ज़्यादा रिव्यू मिलेंगे चलो चलो गो टू झालेली आता आहे आपण आपली जाणार तयारी आहोत स्टेशनला डायरेक्टली आणि आणि मग स्टेशनवरून डायरेक्ट पुन्हा मुंबई आपल्या परतीकडे परतीच्या वाटेला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपला चालू झाले बंद झालेले चालू झाले आता घ्यावं लागणार अहमदला पण लॉग आज बघितलं नाही असं बॉक्स घेतलाय ठीक आहे नंतर जेव्हा ह्याने 500 रुपयाला दिले होते तेव्हा मी विचार चेंज केला मला बोललो की मला 100चा एक नको 200चा घे मग मी काय केला मी डायरेक्ट त्याच्याकडून 200चा घेतला माझा 100चा याला दिला ह्याने 100चा याला दिला त्याला विषय विषय संपला 100चा दिला ना मग किती झाला? मग 300 किती दिले? 300 दिले अरे मग पैसे कोण देणार आहे अरे बँकेचे 100 रुपये कोण देणार तोंडावर हात ठेवलेला
तर हॅलो मित्रांनो, कशी वाटली आपली ही जर्नी? आय होप तुम्हाला आवडली असेल आणि आपण त्याच्यामध्ये खूप एक्सप्लोअर केलं. फर्स्ट टाईम महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर केले आणि आपली मित्रमंडळी तर होतीच तुम्हाला एंटरटेन करायला. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, ही जर्नी आवडली असेल. आणि ही जर्नी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हां, कमेंट करायला विसरू नका. आणि आपला गोल मित्रांनो 500 सबस्क्रायबर्स आपल्याला लवकर पूर्ण करायचे. त्यामुळे जर व्हिडिओ पाहिला असेल, शेवटपर्यंत पाहिला असेल, पाहायला जरी नसेल, गडबडीत असाल तरीही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन यासाठी, कारण आपले नवनवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळावे यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जे काही तुमचे अभिप्राय असतील, जे काही तुम्हाला आमच्यासोबत शेअर करायचं असेल, नक्कीच आपली एक्सप्लोअर फॅमिली आर ऑलवेज वेलकम. सो खाली कमेंट डाऊन आणि तोपर्यंत कुठे जाऊ नका, मजा करा, मजा करत राहा. मजा करण्यातच खरी मजा आहे. तर भेटूया पुढील नवीन जर्नीमध्ये. पुन्हा पुढे महाराष्ट्र तर आपण एक्सप्लोअर केला, आता MP सुद्धा एक्सप्लोअर केला आहे. तर हळूहळू असं आपल्याला पूर्ण भारत कवर करत नंतर जगभ्रमंतीला आपण जाऊया. तर एक्सप्लोअर करायला काही लिमिट नाही मित्रांनो. आपण अगदी 7 समुद्रापार, अगदी पृथ्वीच्या बाहेरसुद्धा एक्सप्लोअर करायला जाऊ शकतो. सो आपली एक्सप्लोअर फॅमिलीचा गोल तर हाच आहे की जास्तीत जास्त एक्सप्लोअर करत राहत, नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आहेत आपल्याला. तर कुठेही जाऊ नका, हा ब्लॉग असंच बघत राहा आणि आमचे ब्लॉग असेच बघत राहा. आणि येस, लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय. Thanks for watching. Like, share and subscribe.